मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 28 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, काय दाखवलाय त्यांनी आजचाही एपिसोड थोडासाही मिस करू नका. तुमचा सस्पेन्स न ताणता तुम्हाला सांगते की देशमुखांच्या घरी मुलगी झाली. हो, अमेझिंग एपिसोड आहे आजचा, बघत राहा. सुरुवातीला त्यांनी थरार रंगवलाय. काव्याला त्रास होत असतो, ती बेशुद्ध पडलेली असते आणि नंदिनी जे डिलिव्हरीची जी प्रिपरेशन असते ना ती करत असते. ती आर्याला सांगत असते कॉलवर, आर्या आर्या मी सगळं क्लीन केलंय, आता पुढे काय करू सांग ना. आर्या म्हणते, आता बघ क्राउनिंग होतंय का. नंदिनी म्हणते, अगं क्राउनिंग म्हणजे. आर्या म्हणते, बाळाचं डोकं बाहेर येते का बघ बरं नंदिनी. आता ते पडदा त्यांनी काव्याच्या आड लावलेला आहे ना, तो पडदा आता नंदिनी ते बघते, त्यामध्ये नसतं, त्यामध्ये असं काही बाहेर आलेलं नसतं डोकं. मग नंदिनी आर्याला सांगते. मग आर्या म्हणते, हे बघ काव्या, माझ्याकडे बघ, हे बघ बेटा, तुला तुला पुश करावं लागेल. आता पार्थ पण तिला मोटिवेट करत असतो, काव्या काव्या थोड्या वेळ पुश करून बघा प्लीज प्लीज. विक्रम पण तिकडनं व्हिडिओ कॉलवर म्हणत असतात, काव्या बेटा पुश कर. पार्थ म्हणत असतो, यू कॅन डू इट काव्या. नंदिनी म्हणत असते, प्रयत्न कर. आणि मग काव्या पूर्ण जोर लावते आणि प्रयत्न करून पुश करते, पण ती खूप थकलेली असते, त्यामुळे तिला थोड्या वेळ जमत नाही. पार्थ म्हणत असतो, प्रयत्न तर करा ना काव्या. काव्या म्हणत असते, नाही जमते मला पार्थ. पार्थ म्हणत असतो, काव्या तुम्ही फायटर आहात, जमेल, तुम्हाला जमेल. नंदिनी सगळेजण तिला प्रोत्साहित करत असतात. आर्या म्हणत असते, पुश कर काव्या, तू तू करू शकतेस. नंदिनी म्हणत असते, पुश कर काव्या, कमॉन कमॉन. आणि मग काव्या एकच किंकाळी फोडते बरं का. पण तत्पूर्वी त्यांनी काय रंगवलाय प्रेक्षकांनो. वसू आत्या सुद्धा हात जोडून उभ्या आहेत देवघरासमोर. वसू आत्याला मानलं पाहिजे बरं का आज. आणि त्यांना बिचाऱ्यांना कोणी अभिनंदनच केलं नाही. चला, आपल्या चॅनल तर्फे वसू आत्याचं हार्दिक अभिनंदन आजी झाल्याबद्दल. छान दाखवलंय त्यांनी. शेवटी बघा तुम्हाला दिसेल. इकडे काव्या जोर लावते आणि इकडे मानिनी आरती करते देवासमोर. आणि इथे दुर्गे दुर्गट भारी तुझविण संसारी ही आरती आपल्याला ऐकवली आहे या सगळ्या सीनच्या थरारावर. वसू आत्या हात जोडताय, मानिनी आरती करते, रम्या पण वाट बघते, काय होईल आता, यांचं कसं सत्यानाश होईल याची वाट रम्या पाहत असते. पण असं काही झालेलं नाहीये. आपण जर कोणाचं वाईट केलेलं नसेल ना प्रेक्षकांनो, कधीच आपलं वाईट होत नाही, हे खरंच आहे. आता काव्याला ना सगळं आठवत असतं बरं का प्रेक्षकांनो. तिची प्रेग्नन्सीची न्यूज, रम्या तिला वाटेल ते बोलत असते प्रेग्नन्सीमध्ये, ते सगळं तिला आता आठवतंय बरं का या क्षणाला. म्हणजे रम्याने किती प्रयत्न केला तिचं ॲबॉर्शन व्हावं म्हणून. नंदिनीने मात्र तिला कायम प्रोत्साहन दिले. अगं नाही काव्या, असं नसतं बेटा, निसर्गाच्या विरुद्ध जाऊ नये. निसर्ग सुद्धा आपल्याला मग सहजासहजी माफ करत नाही. काव्या आता पडणार असते तेव्हा तिने पटकन तिच्या पोटावर हात ठेवला. म्हणजे आतापर्यंतचा तिचा प्रेग्नन्सीचा प्रवास तिला आठवतोय. आणि रम्यामुळे तिला एक वेगळीच ताकद मिळाली आहे बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे आपल्या आयुष्यात जर वाईट चिंतणारे लोक असतील ना, तर त्यांच्यामुळे आपल्याला एक वेगळी ऊर्जा मिळते बरं का प्रेक्षकांनो. हे खरं आहे. काव्या आता हे सगळं आठवते आणि एकच किंकाळी फोडते आणि ते बाळ बाहेर येतं. काव्या जेव्हा पुश करते ना प्रेक्षकांनो, आता त्यांनी तेव्हा ते घालील लोटांगण मंदिन चरण ते ऐकवलंय बरं का. आणि त्या म्हणजे म्युझिकच्या तालावरती आता बाळ बाहेर आलंय फायनली. नंदिनीने बाळ हातात घेतलंय. खरोखर बाळ दाखवलंय हो त्यांनी प्रेक्षकांनो. म्हणजे वाटतंय तर खरी ते खरं आहे, पण आजकाल अशा आर्टिफिशियल मावल्या मिळतात, मालिका बघतोय आपण म्हणून थोडंसं क्लिअर केलं. नंदिनी आता बाळाला बघते, रडायला लागते. अरे यार प्रेक्षकांनो, मी पण थोडंसं रडून घेतलं बरं का. इतकं म्हणजे एवढा या सीन मध्ये त्यांनी जिवंतपणा आणलाय ना की तुम्हाला काय सांगू. नंदिनी बाळाला बघते, रडते. जीवा इकडे ॲम्ब्युलन्सला बोलत असतो, कुठे पोहोचलाय तुम्ही, लवकर या, मी कॉलेजच्या जवळ आहे, प्लीज पटकन या. आता काव्या उठून बसते बरं का पुश केल्यावर. पार्थ तिला असा आधार देतोय. काव्या खूप थकलेली असते. नंदिनी स्माईल करते काव्याकडे बघून. काव्या बाळाला बघून रडत असते. नंदिनी पण रडते आणि म्हणते, काव्या पार्थ अभिनंदन, तुम्हाला मुलगी झाली आहे. आणि इकडे व्हिडिओ कॉलवर विक्रम सुद्धा उड्या मारत असतात आणि आर्या पण भाऊक झालेली असते. मग काव्या म्हणते, पार्थ बेबो नाही, बेबी झाली आहे तुम्हाला. मग पार्थ म्हणतो, तुमच्यावरचं प्रेम युनिव्हर्सने डिवाइड करायचं ठरवलंच आहे ना. मग काव्या आणि पार्थ एकमेकांना घट्ट मिठी मारतात. पार्थ आता काव्याचे लाड करताना दिसतोय आपल्याला. खूप छान झाला प्रेक्षकांनो. काय दाखवलाय त्यांनी एपिसोड, माय गॉड. आता तेवढ्यात पार्थला फोन आला जीवाचा. जीवा म्हणतो, दादा अरे अरे ॲम्ब्युलन्स येईलच 5 मिनिटात. मग पार्थ म्हणतो, अरे जीवा डिलिव्हरी झाली रे, तू काका झालास. देशमुखांच्या घरी छकुली आली रे जीवा. जीवा सुद्धा इकडे रडायला लागतो बरं का प्रेक्षकांनो. अरे हा सीन पाहिल्यावर तुमच्या पण डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. काय जिवंतपणा आणलाय त्यांनी या सीनमध्ये प्रेक्षकांनो, अप्रतिम. जीवा आता त्याच्या आईला म्हणजे काकाला फोन करतो बरं का, मिथून काकाला, आणि म्हणतो, ए काका, अरे मी पण काका झालो रे, अरे मुलगी झाली रे काव्याला. आता इकडे पार्थ पण विक्रमला म्हणतो, बाबा तुमचं अभिनंदन. आता आर्या पण म्हणते, कॉंग्रॅच्युलेशन आजोबा.
आणि आता विक्रम आर्यालाच मिठी मारतात बरं का. आणि मग आर्या म्हणत असते, नंदिनी आता पटकन त्या कॉर्डला काप आणि क्लिप लाव तिथे बाळाच्या बेंबीच्या अलीकडे. आणि आता नंदिनी ती सगळी प्रोसेस करते. पार्थ म्हणत असतो, बाबा पाहिलं का, मुलगी झाली मला आणि ती काव्यासारखी फिसकारत नाहीये बरं का, ती खूप शांत आहे. आणि मग जरा सस्पेन्स ताणला त्यांनी. आर्या म्हणते, ए पार्थ एक मिनिट, नंदिनी अरे ती मुलगी रडत का नाहीये? काव्या म्हणते, अगं ओ रडत नाहीये बाळ, अगं छकुली उठ ना छकुली. नंदिनी म्हणत असते, हो ग उठत नाहीये बाळ. काव्या आता एकदम उद्विग्न होते आणि म्हणते, बाळ बाळ रडत का नाहीये? नंदिनी आता त्या म्हणजे मोबाईल समोर येते आणि म्हणते, आर्या अगं काय झालं ग बाळाला, रडत नाहीये बाळ. पार्थ म्हणतो, ए ए राणी अगं उठ ना, काय झालं तुला? काव्याने पण बाळ हातात घेतलंय जवळ. काव्या म्हणत असते, बाळा उठ ना, अगं उठ ना बेटा, बघ ना सगळे आले तिथे तुझ्या जवळ. पार्थ रडत असतो आणि म्हणत असतो, ए छकुली अगं उठ ना, अगं तुझी यायची किती वाट बघितली ग आम्ही, असं नको करू ग. नंदिनी रडते आणि म्हणते, आर्या अगं काय करू आता? आर्या म्हणते, अगं बाळाच्या पाठीवर टॅप कर नंदिनी. नंदिनी पटकन बाळाला जवळ घेते आणि टॅप करते पाठीवर. काव्या रडायला लागते आणि म्हणते, छकुली रडत नाहीये. विक्रम रडायला लागतात, देवा असं नको करू रे, आमच्या बरोबर काहीतरी चमत्कार होऊ दे, आमचं बाळ जागं होऊ दे. नंदिनी पण घाबरते आणि म्हणते, आर्या अगं असं काहीच होत नाहीये ग, बाळ नाही रडत आहे. आर्या पण कन्फ्युज झालीये, काय करावं ते तिलाही कळेना. पार्थ आता रडतोय, छकुली उठ ना. काव्या रडतीये, काय झालंय माझ्या छकुलीला? नंदिनी म्हणते, ए काव्या तू न अशी कुशीजवळ धर बरं बाळाला, आईची कूस मिळाली ना तर बाळ बाळ जागं होईल बघ. आर्या म्हणते, हो नंदिनी बरोबर बोलते, काव्या तू जवळ घे बाळाला. मग आता काव्याने असं घट्ट त्या बाळाला छातीशी धरलंय आणि म्हणते, छकुली उघडणं ग डोळे, उघडणं, बघ बेटा कोण आहे इथे, आई आहे, बाबा आहे, मावशी आहेत ग, अगं उठ ना सोन्या उठ. आणि काव्या आता एकच वाक्य बोलते बरं का आणि म्हणते, ए बेटा उठ, मी तुझं काही ऐकणार नाही, उठ बाळा. ए बेटा रुसलीयस का ग माझ्यावर? काव्याने तिला असं घट्ट छातीशी धरलेलं असतं आणि आता काव्या तिच्या चेहऱ्याकडे बघून म्हणते, उठ ना बेटा, मी मी खूप जास्ती प्रेम करणार आहे, बाबांपेक्षाही जास्ती प्रेम तुझ्यावर करणार आहे, उठ न ग राणी. ए बेबो, असं जेव्हा ती बेबो शब्द उच्चारते ना तेव्हा तो शब्द घुमलेला ऐकवला बरं का. आणि अचानक बाळ रडायला लागतं बेबो ऐकल्यावर. म्हणजे हा शब्द बाळाच्या कानावर खूप वेळा पडलेला असणार आहे पोटामध्ये, त्यामुळे ते बाळ पटकन असं ते शब्द ऐकून रिॲक्ट करतं बरं का प्रेक्षकांनो. आणि या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काय दाखवलाय. पार्थ म्हणतो, छकुली रडली आपली, काव्या छकुली रडली. सगळेजण देवाला नमस्कार करतात. विक्रम तर एवढे रडायला लागतात, टाळ्या वाजवायला लागतात आणि म्हणतात, अरे माझी नात रडली. पार्थ म्हणत असतो, हत्तीवरून साखरवाटा रे, देशमुखांच्या घरी लक्ष्मी आली. विक्रम म्हणत असतो, आली आली लक्ष्मी आली. आणि खूप रडत असतात बरं का सगळेजण. प्रेक्षकांनो वा वा काय कलाकार आहेत यार, अमेझिंग. वाह प्रेक्षकांनो, मानलं यार या कलाकारांना, अप्रतिम. मानिनीला आता ही न्यूज कळाली आहे बरं का. मिथून काका सांगतात बरं का मानिनीला, म्हणजे हे म्युझिकमध्ये ऐकवलंय. मानिनी आता देवाजवळ खूप रडायला लागते, देवाचे आभार मानते. आणि आता रम्याला पण कळलंय बरं का. हे जरा म्युझिक ऐकवलं इथे. रम्या मनात विचार करते, एवढं सगळं होऊन सुद्धा यांचं सगळं नीट पार पडलं, त्या काव्याची परीक्षा पण झाली आणि डिलिव्हरी पण. रम्याला प्रचंड मानसिक धक्का बसलेला आहे आता. आणि मग काव्याला इकडे दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलंय. काव्या म्हणजे इथे जीवा, पार्थ, काव्या सगळे सॉरी नंदिनी सगळेजण आहेत दवाखान्यात आले आहेत. काव्याला ऍडमिट केलंय. फायनली त्यांना ॲम्ब्युलन्स वगैरे पण मिळते, सगळं काही व्यवस्थित होतं. नंदिनीच्या हातात बाळ आहे आणि आता काव्याला प्रॉपर पद्धतीने त्यांनी ऍडमिट केलंय. पार्थ आता बाहेर वाट बघत असतो. नंदिनी जीवा एकमेकांकडे बघत असतात, हायसं फील करतायत, समाधान फील करताय. जीवा आता पार्थच्या पाठीवर हात ठेवतो बरं का. तेव्हा पार्थ जीवा आणि नंदिनीकडे बघतो आणि जीवा नंदिनीला तो घट्ट मिठी मारतो बरं का. अप्रतिम क्षण. आता मानिनीची लगबग सुरू झाली बाबा. आजीबाई आता पटकन देवाजवळ ओटी ठेवतात आणि म्हणतात, देवी आई माझ्या सुनेची कूस आणि या घराचा आनंद उजळून टाकलास बघ. इकडे घरचा सीन दाखवतायत ते. मानिनी म्हणत असते, देवी आई सगळं गोड मानून घे, काही चुकलं माकलं असेल तर माफ कर बाई, असेच तुझे आशीर्वाद आमच्या पाठीशी असू देत. तेवढ्यात मानिनीचा फोन वाजला बरं का आणि दुसऱ्या आजीचा फोन आला. मानिनी म्हणते, अहो भाऊजी हे बघा दुसऱ्या आजीचा फोन आहे. हा बोला आजीबाई, अभिनंदन तुमचं. तिकडनं शारदाताई म्हणतात, हो आजीबाई तुमचं पण अभिनंदन बरं का, खूप खूप अभिनंदन आजी. मानिनी म्हणते, बरं तुम्ही पोहोचा लवकर हॉस्पिटलमध्ये, मी आणि मिथून भाऊजी इथून निघतोय. शारदाताई म्हणतात, मिठाई तिकडे घ्यायची का तुमच्या घराजवळ?
मानिनी म्हणते, "हो मिठाई आम्ही आणतो, तुम्ही काळजी करू नका." आणि शारदाताई, "अहो आपल्याला जुने कपडे बाळासाठी घ्यायचे राहिले आहेत ओ." म्हणजे बाळ तर तिथे हॉस्पिटलच्याच कपड्यात असेल ना? शारदाताई म्हणतात, "हो ना, आपण काय करायचं मग आता?" मानिनी म्हणते, "आपण खरेदीलाच जायचं का?" मिथुन काका म्हणतात, "अरे बापरे! लगबग सुरू झाली दोन्ही आज्यांची. खरेदीला जाणार बाबा, बाळाची मजा आहे आता." मानिनी म्हणत असते फोनवर, "मिठाई आम्ही घेऊन येतो, तुम्ही लवकर पोहोचा." शारदाताई म्हणतात, "निघालेच बरं का मी." आणि मग मानिनी म्हणते, "तुम्ही पण ना मिथुन भाऊजी, अहो काय तुम्ही पण?" "अहो पण मिथुन भाऊजी बघताय का, बाळ आलं आणि पाऊस पण थांबला." मिथुन काका म्हणतात, "अहो वहिनी आवरा लवकर, आपल्यासोबत पावसाची सर पण येईल बाळाला बघायला. चला लवकर आवरा." मानिनी म्हणते, "हो बाई मी आवरते, पण तुम्ही ते कॅब बुक करा." आता वसू आत्याकडे कोणी लक्ष देईना ना बिचाऱ्याकडे. त्या मानिनीला आवाज देतात, पण मानिनी चालली जाते. वसू आत्या विचार करतात, "काय बाई, काय माणसं आहेत हे? मी पण आजी झाले ना, पण दोघांपैकी एकानेही मला सांगितलं नाही, बारला मुलगी झाली आहे, येता का आमच्याबरोबर दवाखान्यात? काय बाई, जाऊ दे बाई. पण आता माझ्या मुलीची अवस्था खराब आहे. तिच्याकडे बघते. काय करू कळेना बाबा. दार लावून बसली आहे पोरगी केव्हाची. काय करू मी?" वसू आत्याच्या कर्माचं फळ आहे. इकडे नंदिनी आता बॅग पॅक करते बरं का. घरी आली आहे ती आणि सगळी तयारी करते. फ्रेश व्हायला ती घरी आली आहे. पार्थ दवाखान्यात थांबला असावा कदाचित. आता बाळंतीण झाली, बाळ झाल्यावर सगळ्याच घरची लगबग चालू असते बरं का मंडळी. काल तुम्ही सगळ्यांनी तुमचे जे अनुभव माझ्यासोबत शेअर केले ना, मला खूप छान वाटलं ते सगळं वाचून. आता जीवा म्हणत असतो, "काय मग चकाचक बाई, झाली का तयारी सगळी? हनीमूनची तयारी करतेस का?" नंदिनी म्हणते, "चला, काही काय बोलताय? अहो बॅग भरते काव्याची. आज काव्या हॉस्पिटलमध्येच असेल ना? तिच्यासाठी सगळे कपडे घेतले आहेत कम्फर्टेबल." पार्थ म्हणाले, की "तिला तिच्या आवडीचंच पांघरूण लागतं म्हणे झोपताना." बापरे! काव्याचं कौतुक आहे हां सगळं. मग जीवा हसायला लागतो बरं का. आणि मग नंदिनी त्याला म्हणते, "काय हो जीवा, जे घडलं ते सगळं विचार करून हसायला येतोय ना?" मग जीवा तिचा हात धरून म्हणतो, "ए चकाचक बाई, म्हणजे आजपर्यंत मी तुला आनंद निवासच्या लोकांची काळजी घेताना बघितलंय, त्यांची जबाबदारी घेताना बघितलंय. जेव्हा जेव्हा मी डाऊन झालोय, डिप्रेस झालोय, तेव्हा 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 तू मला म्हणजे माझाही मूड अगदी फ्रेश केलायस हां. पण आज तू जेव्हा काव्याचं बाळ उचलून पार्थदादाच्या हातात दिलंस ना, म्हणजे तेव्हा हे सगळं करताना मी तिथे नव्हतो. पण जेव्हा पार्थदादा मला हे सगळं सांगत होता ना, तेव्हा आय कांट इमॅजिन अरे यार, तू भारी आहेस हं चकाचक बाई." नंदिनी म्हणते, "नाही हो जीवा, अहो आत्ता छान वाटतंय मला हे सगळं, पण जेव्हा आर्याने मला विचारलं ना, तू डिलिव्हरी करशील का? तेव्हा घाबरले हो मी. हातपाय थरथर कापायला लागले होते माझे. घाम आला होता मला. म्हणजे मी विचार केला होता, जे बाळ या जगात सुखरूप यावं म्हणून आपण किती वाट बघत होतो. म्हणजे त्या बाळाला या हाताने असं हातात धरायचं. बापरे! घशाला कोरड पडली होती माझ्या. पण सुदैवाने पार्थ होते बरं का तिथे. त्यांनी मला साथ दिली. म्हणजे आर्याने जे जे सांगितलं ते कुठून कुठून शोधून आणलं बाई त्यांनी. खरंच हं. आता इकडे काव्या आणि पार्थचा सीन दाखवलाय त्यांनी हॉस्पिटलमधला. बाबा पार्थच्या आनंदाचं काय सांगावं. आता या सगळ्यांचाच आनंद गगनात मावत नाहीये. काव्याला म्हणजे मुलगी झाली आहे, तिची डिलिव्हरी सुखरूप झाली आहे. आणखीन काय हवं प्रेक्षकांनो? आता पार्थने काव्यासाठी गुलाबाचा गुच्छ आणलाय, पुष्पगुच्छ. आता काव्या स्माईल करते त्याच्याकडे बघून आणि म्हणते, "काय हो देशमुख?" पार्थ म्हणतो, "बुके आणलाय काव्या तुमच्यासाठी. जगातलं सगळ्यात सुंदर फूल आलंय ना आपल्याकडे. ते तुमच्या हातात नाही देऊ शकत आहे मी. ते काचेच्या पेटीत ठेवलंय ना. त्यामुळे हा फुलांचं बुके माझ्या मांजरीसाठी. घ्या हं काव्या." मी पण ना थांबा, थांबा, थांबा. आता पार्थ ते जे तिचा बेड असतो ना, तो असा त्या यानं वर करतो बरं का. आता तिला त्रास होतोय ना म्हणून. साहजिक आहे, आता काळजी घेतली जाणारच. काव्या आता पार्थला खूप सुंदर दाखवलाय बघा प्रेक्षकांनो हा सीन. पार्थ आता काव्याजवळ बसतो. काव्या तिच्या फिलिंग एक्सप्रेस करते पार्थला. पार्थ म्हणत असतो, "काव्या सावकाश हं." काव्या म्हणते, "थँक यू हं पार्थ." पार्थ म्हणतो, "का हो काव्या?" काव्या म्हणते, "ॲक्चुअली इथून बाहेर पडल्यानंतर बुके मी तुम्हाला दिला पाहिजे." पार्थ, "भलेही माझी डिलिव्हरी नंदिनीताईने केली असावी, पण तुम्ही खूप धावपळ केली आहे. मला कळत होतं बरं का त्यावेळेला." खरंच प्रेक्षकांनो, पार्थचंही विशेष कौतुक बरं का. त्याने नवरा म्हणून त्याची जी जबाबदारी पार पडली आहे ना, खरंच कौतुकास्पद आहे हे सगळं. आता पार्थ म्हणतो, "हो, खरंच?" काव्या म्हणते, "हो पार्थ, मला तुमचा खूप अभिमान वाटतोय. म्हणजे तुम्ही ना माझे ग्रीन फॉरेस्ट आहात." म्हणजे खरंच हो देशमुख, काय आहे ना, म्हणजे बाळंतपण आईचं आहे ना, तरी डिलिव्हरी पुरुष घाबरून निघून जातात. म्हणजे आपल्याला काय ना, असे विचार करणारे पुरुष पाहिलेत मी. डिलिव्हरीच्या वेळेला ते सगळं बघून चक्कर येणारे पुरुष पण पाहिलेत मी. पण तुम्ही सगळी सिच्युएशन खूप छान सांभाळली आहेत पार्थ. किल्ला तुम्ही छान लढवलात. पार्थ म्हणतो, "अहो किल्ला तर तुम्ही लढवलाय काव्या.
हे सगळं जेव्हा मी करत होतो तेव्हा मी एकटा नव्हतो, नंदिनी होती ना माझ्या साथीला. नंदिनीने खूप काही केलंय काव्या. आता जेव्हा पार्थ असं बोलतो तेव्हा आजचा हा एपिसोड इथेच त्यांनी संपवलाय बरं का मंडळी. खूप छान दाखवलाय त्यांनी, म्हणजे खूपच थरार होता आज सगळ्या एपिसोडमध्ये. तुम्ही आज हे सगळं टीव्हीवर बघायला मिस करू नका बरं का प्रेक्षकांनो. आणि तुम्हाला आवडला ना मी दिलेला रिव्ह्यू, मग आवर्जून लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. पण आता इथून पुढे काय होणार हे सगळं बघायला खूप मजा येणार आहे. तुर्तास तरी काव्याची जरी डिलिव्हरी झाली तरी सुद्धा अजून आपल्या नंदिनीची म्हणजे सरोगसीची डिलिव्हरी बाकी आहे. आणि तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, सगळं चांगलं होईल का? म्हणजे काल बऱ्याच प्रेक्षकांच्या कमेंट होत्या म्हणून मी विषय काढतीये. नंदिनीला सुद्धा बाळ होईल का? कारण मागे तिला चक्कर वगैरे आली होती, दाखवलं होतं त्यांनी. जर नंदिनीलाही बाळ झालं तर किती छान, सगळ्यांचं छान हो, मस्त हो, एवढंच आपल्याला वाटतं प्रेक्षकांनो. आणखीन आपलं काय अपेक्षा असते? तर असो, आता त्यांनी पार्थ आणि काव्याच्या सुंदर अशा सीनवर आजचा हा एपिसोड इथेच संपवलाय. आज त्यांनी थरारच खूप रंगवलाय, त्यामुळे आजचा हा एपिसोड जरा लहान झालाय बरं का मंडळी. तर बघा, पुढचा प्रोमो छान दाखवलाय त्यांनी. पुढच्या प्रोमोत पार्थ आणि काव्याचं सीन त्यांनी पुढे दाखवलाय. आता सहज पार्थ बोलता बोलता म्हणतो की काव्या, मला ना आपल्या बाळाला भेटायचंय, त्याच्या बोटात म्हणजे त्याचं बोट असं माझ्या हातात धरायचंय. आता त्याच्या हा शब्द त्याने वापरल्यामुळे काव्याला असं वाटतं की कदाचित पार्थ नाराज झाला असावा, त्याला मुलगी हवी आहे ना. ती म्हणते त्याला की पार्थ, तुम्ही बोलता बोलता त्याच्या म्हणालात तुम्हाला मुलगा हवा होता ना, पण मुलगी झाली ना. पण यावर नक्कीच पार्थचं सुरेख उत्तर असणार प्रेक्षकांनो. म्हणजे ऑब्विसली मुलगा काय आणि मुलगी काय, आजकाल काही वेगळं राहिलेलं नाहीये. आणि त्यातनं मुली आजकाल काय बाजी मारतात हे वेगळं सांगायला नकोय. प्रत्येक गोष्टीमध्ये आजकाल मुली आघाडीवर आहेत प्रेक्षकांनो. आता याबाबत बोलायला गेलो तर आपला एपिसोड सुद्धा लहान पडेल आपल्याला, नाही का? अरे हो, तुम्हा सगळ्यांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा द्यायच्याच राहिल्या बोलता बोलता. तुम्हा सगळ्यांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजची तुमची राखी पौर्णिमा तुम्ही कशी सेलिब्रेट करणार आहात? माहेरी जाणार आहात का सासरी येणार आहात? माझ्या बाकीच्या ज्या मैत्रिणी आहेत कॉलेजच्या वगैरे, त्या कशा साजऱ्या करणार आहात आणि काय काय गिफ्ट घेणार आहात? मला कमेंटमध्ये नक्की कळवा बरं का मैत्रिणींनो. तर बघा, आता इकडे रम्याबाई लागल्या रडायला. ती ज्या पार्थची वाट बघते, त्या पार्थने लग्न केलं, त्याला आता पोरगी झाली, आता त्या पोरीचं लग्न ठरायला येईल, पण ही अजून पार्थचीच वाट पाहिल बरं का मंडळी. ती रडत असते बरं का आणि खूप आदळआपट करत असते. आता वसवात्याला काही ती आवरे ना बरं का, वसवात्या तिला समजून सांगत असतात. ती रडत असते रम्या आणि म्हणत असते, आई पार्थचं सगळं चांगलं झालं ग, संपलं ग आई, संपलं सगळं. आता रम्या जेव्हा आदळआपट करत असते तेव्हा नंदिनी येते बरं का तिच्या खोलीत आणि तिला सल्ला देते आणि म्हणते, रम्या, जे आपलं असतं ना ते आपल्यापाशी आपसुकच येतं ग. आणि जर ते आपल्यापाशी येत नसेल तर ते आपलं नाहीये असं समजून सोडून द्यावं माणसाने. आता रम्याला ती पेढा देते आणि असा सल्ला देते नंदिनी. पण आता रम्या अजूनही वाईटच चिंते बरं का. रम्या म्हणते, जेव्हा हिचा जीवा आणि हिचं बाळ हिच्यापासून दूर होईल ना, तेव्हा मी सुद्धा नंदिनीला हाच सल्ला देईल. म्हणजे रम्याने काही अजून हार मानलेली नाहीये, ती असं बोलते आणि नंदिनीने दिलेले पेढे असे चुरा करून टाकते बिचारी रम्या. आता ती नंदिनीच्या मागे लागणार. म्हणजे आता अजून आर्याचा चॅप्टर बाकी आहे बरं का प्रेक्षकांनो. काय वाटतं तुम्हाला? त्या जुदाई पिक्चर सारखं, म्हणजे आता 3 इडियट पाहिला आपण. आता जुदाई पाहायचं बाकी आहे. त्याच्यात नाही का ती उर्मिला मातोंडकर चालली जाते बाळाला घेऊन, तसं काही होईल का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पण मजा येते हा प्रेक्षकांनो. म्हणजे इंडियन टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदा आपण काही सगळं असं बघतोय. आजचा एपिसोड जरा थरारक होता म्हणून तुम्हाला माझी वायफळ बडबड ऐकावी लागली, त्याबद्दल क्षमा असावी. पण छान होता की नाही आजचा एपिसोड. येणारे भाग पण मस्त, खूप छान असणार आहे, मस्त असणार आहे. त्यामुळे बघत राहा मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेम. चला तर मग, आज राखी पौर्णिमा आहे. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. तुम्हाला पण सणाची तयारी करायची असेल ना, मलाही करायची आहे मंडळी. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. आता एकही एपिसोड मिस करू नका मालिकेचा. चला तर मग, टेक केअर मंडळी. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. आणि हो थांबा, चॅनलला सबस्क्राईब करा नसेल केलं तर, आणि आजच्या एपिसोडला लाईक करायला विसरू नका मंडळी. धन्यवाद.